तर नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे माउंट एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच कळसूबाईला. तर टायटल आणि व्हिडिओचा स्टार्ट बघून तुम्हाला कळलंच असेल. तर सध्या तरी आता कामाला चाललोय. एकदा सुटल्यावर सगळे मित्र भेटू आणि त्यानंतर निघणार आहोत. तर तेव्हा कंटिन्यू कर. सकाळी सकाळी आमची मेट्रो अशी पूर्ण रिकामी असते. A few moments later. तर फायनली 8 तासानंतर आता आपण सुटलेलो आहे कामावरून आणि आता चला जाऊया. आता मित्र भेटतील मला, त्यांच्यासोबत लेट्स गो. तर फायनली आता कसाराला पोचलो आहे, आम्ही उतरलो. आता टॅक्सी वगैरह बुक करतो. यो दोनों ब्लॉगर का ब्लॉग चालू आहे. तर आता जातो आहे आपण, टॅक्सी बघूया डायरेक्ट बारी विलेजसाठी. आल्याला खायला चालू झालं आहे यांचं. क्या ब्लॉगर बनेगा उनका? ये मैं रास्ता बताने जा रहा हूँ. हे आम्ही गणपती विसर्जनला चाललो. ये या लवकर. कौन कौन येत आहे? ओमकार जा आगे जा. ओमकार किधर? तू रास्ता बता, मैं पीछे बैठतो. रास्ता माहिती. नॉनव्हेज जो गणपती बाप्पा मोरया. इकडे घाटातून आम्ही येतोय. फुल फॉग चालू झालेलं आहे. शकता सारा घाट. किती असणार फॉग? आता एवढा फॉग आहे, तर सकाळी तिकडे किती फॉग असेल तेच विचार करतो आम्ही. बघू. हा चल. तर ना आता आपण पोचलोय बारी गावात. तर आम्ही इकडे हॉटेल बुक केलेलं. तर आधी त्याला प्रॉपर सांगितलेलं आम्ही 13 जण येतोय. आता त्याला कॉल केला तर तो बोलतोय की आम्हाला वाटतं तुम्ही उद्या येणार, नॉनव्हेज रेडी नाही आहे. तर आता पिठला भाकरी बनवता येत ते. दिखरा भी नहीं है तू. ऊपर ऊपर का बच रहा है मेरा, नीचे से पूरा बिक रहा. तर हो चालेल. हां हां. तर ही गाडी आपण बुक केली होती स्टेशनवरून इथे येण्यासाठी. तर आता सगळे रेनकोट घालत आहेत कारण पाऊस आहे. तो गाइस, ओमकार भाई ने स्टार्ट करते हुए पाठी कोण थांबताय? कोण नाही. हा गाइस, पानी का बहाव देख सकते हो आप कितना तेज है. तुम्ही दोघं या. आपणच आहे ना आता. तीन मध्ये ऍटलीस्ट एक एक टॉर्च. अबे भाई चढणं चालू कर नाही, पण कुठे आहे काय टॉर्च मार. तर पाण्याचा होडा क्रॉस केलाय आम्ही. चालतंय. तर काळोख काय दिसत नाहीये.
फायनली आम्ही पोहोचलोय. तर गाईस खूप मस्त एक्सपिरियन्स होता. तर फायनली आपण पोहोचलोय हॉटेल सह्याद्री. हे बघा असं यांचं घर आहे. मी इथेच बसायची सोय आहे जेवणाची वगैरे. फक्त अर्धा तास ट्रेक करूनच फाटली आहे यांची. काय गेलं नाही ना आता. जरा जाऊ द्या. टॉर्च किती आहेत? टॉर्च 3 आणले 6 जणांमध्ये. आणि बरोबर इतका वेळ पाऊस नव्हता. आता आम्ही चालू केलं आणि बघा कसा पाऊस येतोय. तर तुम्ही बघू शकता हे एवढे ट्रेकर्सचे ग्रुप यांच्याकडे येतात. ते आपले बॅजेस लावून जातात इथे. इथे आता बसून मी फ्रेश झालो. जेवणाची वाट बघतो. लवकर सांगितलं किडे घाण करते मलाचपासून. ब्लॉगर हे लोक चकना खात आहेत. तुला चकना तेव्हाच जास्त सर्व घेतात. मग ते तिथे 20, 25, 30, 40, 50 वरून लोक राहतात एका ग्रुप मध्ये. हा ते सर्व काट्या घेतात. वाट येत नाही. जेवण करून नाही तानाजी भाऊला जेवण करून नाही देते. या इकडे ते तिकडे. मग तो सांगायचा दादा बाजला ठेवू जेवण झाले तुम्ही घ्या. मग तेव्हा मी साईडला ठेवायचं. मग नंतर घेऊ थंडीमध्ये. अच्छा. तर अशी गर्दी असती का फार गर्दी. तरी शाळेतली मुलं बसली जेवायला. गावी आहे. कोकणात स्वागत आहे तुमचं. माझ्या गावी घेऊन आलोय मी यांना. मस्त चिकनची ऑर्डर केलेली आपण आधी यांना, पण मिसकम्युनिकेशन झालं. तर असो, आता पिठला भाकरी खाऊ. ती पण खूप टेस्टी होती. जेवल्यानंतरची परिस्थिती हे बघा. सगळे आडवे पडले झोपायला लगेच. तर आम्ही ट्रेकला आलोय. बघा काय दिसत नाही. आता दिसत नाही. खाली खाली दिसतोय काय. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. सगळ्यांची तयारी चालू आहे. निघायची तयारी करतोय आम्ही. तिथे निघालो आम्ही. तो गाइस काफ़ी ज़्यादा अंधेरा है अभी. लकीली बारिश रुक गया है. लेट्स सी अभी. भगवान से प्रे कर रही कि बारिश रुकाया जाए, नहीं तो और डिफिकल्टी हो जाएगा. रात्रभर खूप पाऊस चालू होता. आता 1-1.5 तास बरं आहे. दादाने आम्हाला थांबायला दिलं तिकडे. एक्स्ट्रा काही चार्जेस नाही घेतले त्याने. लगेच निघू आता. तर हे देवीचं माची मंदिर आहे जे खाली आहे. ज्यांना वरती जाता येत नाही ते इथे दर्शन घेतात. नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते इकडे. गणपतीचं मंदिर आहे. देवीचं मंदिर आहे. अच्छा, पायथ्याशी. सगळ्यांना तर वरती जाणं पॉसिबल नाही. तर हे ती कंपनी जिथून ॲक्च्युअल ट्रेक चालू होतो आपला. तर मध्येच हे दिसलंय बघा आम्हाला सापाचं पिल्लू. इसका कलर देख एकदम कैसा वाला है.
असेच रात्रीचे जनावर वगैरे फिरत असतात, जरा सांभाळून करा ट्रेक. तर आता वरती आलोय आम्ही काढलंय सगळं ब्रो. ये ढगड़ ये हम लोग पहुंच गए, दिखा ना भाई ब्लॉग में ते दाखवतंय. कितना है ये? तर हे बघू शकता, टोटल ट्रेक आहे 1600 मीटरचा. आता 1360 मीटर कंप्लीट झालेत, म्हणजे अजून 300 मीटर बाकी आहेत फक्त. ए मेरा निकालना भाई, इधर मैं बैठता हूँ, एक फोटो निकालना मेरा स्टोरी पे डाल. ये देखो फोटो निकालने के लिए कैसे अर्धे जण तिकडे बसलेत आमचे, आणि पूर्ण धुकं आहे. आता इकडलं तर काही दिसत नाही, तर थोडं सनराईज झालं की मी दाखवतोस व्ह्यू तुम्हाला. बाकी बसले ते सगळे इकडे. ओमकार एक फोटो घे ना भाई माझा प्लीज. मेरी सक्सेस भाई. तर व्ह्यू तर बघायला आलेलो. सध्या पूर्ण धुकेची चादर पसरलेली आहे. हे आमचे अर्धे वर चढत आहेत, तिकडनं पण लोक येत आहेत. फक्त एक शिडी राहिली पोचायला, पोचलोय आपण. व्ह्यू बघायला आलेलो, पण तसं फायदा तर नाही व्ह्यू बघून, धुकंच आहे सगळं. इट वॉज डेफिनेटली वर्थ. तर आता बघू, सगळे थोडा वेळ बसलो इकडे. असा जो एक्सपिरियन्स आहे तो सारखा येणार नाही. भलेसे आम्हाला व्ह्यू नाही पाऊस भेटला. खूप, 1 मिनिट सुद्धा पाऊस थांबला नाही आहे. तर बघू कधी आता उतरताना काय हालत होते. उतरताना प्रॉपर ब्लॉग दाखवू, कारण आता डे लाईट आहे, सगळं दिसेल तुम्हाला. पण पावसामुळे ते पण नाही. किती जोराची हवा आहे हे बघा. बघू शकता, तर सकाळ तर झालेली आहे तशी. फायनली आपण पोचलोय कळसुबाईच्या मंदिराच्या इथे. तर बघू शकता खूप जास्तच वारा सुटलाय आणि धोका असल्यामुळे आजूबाजूचा काहीच परिसर दिसत नाहीये. तर चला आता मंदिरात दर्शन करतो आणि तुम्हाला सुद्धा कळसुबाईचं दर्शन घडवतो. वरती इथे खूपच जास्त हवा चालत होती, तर आम्ही पण आता खाली उतरायला चालू करतो. चला. कळसुबाईला टोटल असे 4 पॅचेस आहेत जिथे लोखंडाच्या शिड्या आहेत. तर त्यामधला हा दुसरा पॅच. तर पावसाळ्यामध्ये फक्त तुम्ही येत असाल तर जरा सावकाश, कारण पावसाने हात स्लिप होतात. आम्ही नाईट ट्रेक केला म्हणून वरती चढताना एवढं काय वाटलं नाही, पण उतरताना जरा खाली व्ह्यू बघून तुम्हाला भीती वाटू शकते, जर तुम्हाला हायटीची भीती आहे. तर उतरताना आता ही आपली 3री शिडी लागली आहे, जी आता उतरतोय आपण. आता धुकं कमी झालंय सध्या, तर बघू शकता खालचं एवढं छान सिनरी दिसते. इथे वरपर्यंत तुम्हाला खाण्याचे स्टॉल्स दिसतील. लिंबू पाणी, काकडी वगैरे खायची असेल तर या स्टॉल्सवरनं घेऊ शकता तुम्ही. तर
तर मगासपासून एवढा मरणाचा पाऊस होता, फोन काढायलाच भेटला नाही बाहेर. तर आता तुम्हाला दाखवतो प्रॉपर व्ह्यू, बघायला तयार व्हा. हे बघा, बघा वरती अजून पण धुकं आहे, तिकडे अजून पाऊस चालू आहे. असलं मरणाचं धुकं आणि पाऊस होता ना. हवा तर एवढी होती, आम्ही 90 किलोच्या माणसं हरत होतो हवेने. बघा वरती किती फॉग येतो. अशाप्रमाणे ट्रेक संपलेला आहे आमचा. मध्ये एवढा पाऊस चालू होता, फोन काय काढायला भेटलंच नाही. तर जातो आता घरी. तर फायनली अशा प्रकारे आपला कळसूबाईचा ट्रेक हा कंप्लीट झालेला आहे. स्टार्टिंग आपली मस्त झाली, पण लास्टला पावसामुळे जास्त फोन बाहेर काढता आला नाही आणि जास्त काही शूट नाही केलं. असू दे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना पण सांगा नक्की सबस्क्राईब करायला माझं चॅनल. तर चला, बाय बाय.